कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः शहरातल्या आजचा निकाल काय असणार आहे हे बघण्यासाठी उपस्थित असणारे सर्व मीडिया प्रतिनिधी. खरं तर महायुतीच्या वतीनं ही निवडणूक लढवण्यासाठी मॅरेथॉन पद्धतीच्या बैठका सुरू होतील आणि नेमकं आम्ही काय करतो याच्याबद्दलची उत्सुकता तुमची सुद्धा शिकेल. दररोज पेपरमधून आम्ही काय करतो ते आम्हाला माहीत नव्हतं, तेवढं तुमच्याकडनं यायचं आणि ते सगळ्या उत्सुकता जी होती त्या उत्सुकतेला आता एक मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारं महायुतीचं एक अतिशय तगडं पॅनेल की ज्याच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांमध्ये या शहराला आवश्यक असणाऱ्या विकासाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार आम्ही देतोय, ज्याचा उल्लेख आदरणीय खासदार आदरणीय खासदार माडिक साहेबांनी केला की ज्यामध्ये महायुतीच्या वतीनं होणाऱ्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 36 उमेदवार, शिवसेनेचे 30 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15 उमेदवार अशा पद्धतीनं तिन्ही पक्षांचं एकमत झालं की ज्याची उद्या यादी आपल्याकडे येईल. महायुतीच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोल्हापूरकरांच्या असणाऱ्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी या देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री महायुतीचा आहे आणि या शहराचे दोन्ही आमदार सुद्धा महायुतीचे आहेत. त्यामुळे विकासाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कार्यकर्त्यांचं केडर आणि त्या सगळ्या निधीची पूर्तता करण्याबरोबरच एक राईट व्हिजन घेऊन आम्ही सगळेजण कामाला लागलो. शहराच्या विकासाच्या अनेक ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्ष अवतरण्यासाठी अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे शहरवासियांसाठी सुद्धा आणि आम्हा सगळ्यांची जबाबदारी म्हणून सुद्धा आम्ही सगळेजण जे काम करणार आहोत त्या सगळ्याचा कौल उद्याच्या 15 तारखेपर्यंत मांडणार आहोत. महायुतीचे पॅनलमध्ये अतिशय सक्षम, अनुभवी आणि चारित्र्य संपन्न अशा पद्धतीच्या सगळ्या उमेदवारांची यादी आम्ही आपल्याकडे उद्या देतोय आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार जसं महाराष्ट्रात आहे तसं शहरावरती सुद्धा महायुतीची सत्ता येण्यासाठी आम्ही काम करतोय. निश्चितपणे त्या सगळ्या कामकाजाची सुरुवात आज आपल्या उपस्थितीमध्ये करतो.